शिवाजी पार्क परिसरात काहीशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे। दादरमधील शिवाजी पार्कवरील मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने काल रात्री लाल रंग फेकल्याची घटना समोर आली आहे। या घटनेनंतर शिवसैनिकांनी तत्काळ पुतळ्याची साफसफाई केली। पोलिसांनी घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेत आरोपींचा शोध सुरू केला आहे। ठाकरे गटाकडून या घटनेबाबत तक्रार दाखल केली जाईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। जर ठाकरे गटाकडून तक्रार दाखल न केल्यास पोलीस स्वतः तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपींचा शोध घेत आहे। आज मुंबईमध्ये अत्यंत दुःखद आणि संतापजनक अशी घटना घडलेली आहे आणि ते म्हणजे शिवाजी पार्क या ठिकाणी मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा जो पुतळा होता त्याची विटंबना करण्यात आलेली आहे। आज खरं तर प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आहे आणि या दिवशी प्रबोधनकार ठाकरे यांनी केलेल्या कामाचं स्मरण करणं हे आपलं जसं काम आहे, तसंच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मीनाताई ठाकरे या दोघांच्याही बद्दल, या सर्वांच्या बद्दल सर्व महाराष्ट्राच्या मनामध्ये आणि शिवसैनिकांच्या मनामध्ये नितांत आदर आणि अस्मिताची भावना आणि श्रद्धा आहे। अशा वेळेला मासाहेबांच्या पुतळ्याबद्दल अशी विटंबना करणारा मनुष्य हा विकृत, असमंजस, समाजकंटक आणि वेडसर सुद्धा असू शकतो अशी माझी भावना आहे। मी या झालेल्या घटनेचा निषेध करते, परंतु श्री देवेंद्र भारती मुंबईचे सीपी यांच्याशी मी बोललेली आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांच्या 3 टीम त्यांनी तयार केलेल्या असून त्याचबरोबर त्यांनी एक BNS मधला 298 कलमानुसार त्याबद्दलचा तपास सुद्धा सुरू केलेला आहे। यातल्या आरोपींपर्यंत लवकरात लवकर सरकार जाऊन पोहोचेल याची मला खात्री आहे आणि आजच्या घडीला संयम आणि विवेक यामधून मासाहेबांनी शिकवलेलं जे भूमिका आहे त्या भूमिकेचा आदर करून आपण या विकृतांच्या हातामध्ये परत कोलीत देता कामा नये असं मला वाटतं। ज्येष्ठ नेते आम्हाला महासाहेबांचा झालेला कोणी काय केला लागला आमच्या शिवसैनिक म्हणून आणि ते आमच्या सर्वांच्या मासाहेब होता। आता आम्ही ते साफसूफ करून काय करू शकतो, संध्याकाळी आम्ही मासाहेबांना हात घालून त्यांची माफी मागितली की आज आम्ही असताना आता काय पोलीस तपासात काय येते त्याच्यामुळे मी आता काय बोलू शकत नाही ना हो माझ्या आता मी आता काय बोलू शकत त्यातनं राजकारण निर्माण करण्याचा हा विषय नाही। रावते साहेब फक्त तुम्ही माझ्या डोळ्यात पाणी येणं बाकी एवढं तेवढं पण त्यावर चुकीच आणि मी विभाग प्रमुखांनी आले मला पाहिजे महासाहेबांची रावते साहेब फक्त एकच आहे की महासाहेब सर्व शिवसैनिकांसाठी म्हणून शिवसैनिकांसाठी मग सुरुवातीलाच बोलतो आमच्या डोळ्यांना फक्त आशिवायचे बाकी दिवाळी लागले म्हणजे गजबजता अगदी रात्री पहाटे 4ला आलं तरी माणसं पोलीस हे असतातच। याचा अर्थ ज्यांनी केलाय त्याला कोणी करायला उकसवलंय का? कोण अशा आजूबाजूला पहारे देत होते आणि तू फेक असं केलंय का? त्याप्रमाणे हे बघा, ऑइल पेंट आहे म्हणजे एखादा जर आपण चर्सी मनोरुग्ण तर तो ऑइल पेंट का घेऊन येईल? याचा अर्थ कोणाला तरी या महाराष्ट्रात, या मुंबईत, या तरी असं घडवायचंय की जेणेकरून आमच्या शिवसैनिकांचे माथे फिरतील आणि ते गडबड करण्याचा प्रयत्न करतील। परंतु उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी जेव्हा उद्धवजींना या गोष्टी कळवल्या, इथल्या असलेल्या नागरिकांनी, इथल्या लोकांनी कळवलं, तेव्हा पहिला प्रथम म्हणजे उद्धवजींनी सांगितलं की पहिलं सुचिरभूत करून घ्या, कुठलीही गडबड गोंधळ करू नका आणि पोलिसांना करू नका। आणि पोलिसाला पाचारण केलं, पोलीस आले, सगळं व्हिडिओ शूटिंग झालं, सगळं झालं। चारी बाजूला कॅमेरे आहेत, निश्चित त्या कॅमेऱ्यामध्ये कोण व्यक्ती आहे ती कळेल, त्या व्यक्तीचं वर्तमान काय आहे, त्या व्यक्तीचा भूतकाळ काय आहे, नक्की हे तपासलंच पाहिजे। कारण हे सगळं केल्यानंतर जर शिवसैनिक
भडकले असते आणि काहीतरी वेगळं घडलं असतं तर त्याचा फायदा कुणाला होऊ शकतो, या सगळ्या गोष्टीचा पोलिसांनी या गोष्टीवर विचार करतील. कारण मुंबईच्या पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. ते नक्की त्याला शोधतील, नक्की त्याच्या मागची काय पार्श्वभूमी आहे ते शोधून काढतील आणि अशा गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आणि सतत सरकारचा धाक राहिला नाही अशा गोष्टी घडायला लागलेत.